नेटवरती बऱ्याच वेळेला अमेनोरिया नावाचा शब्द वाचण्यात येतो आणि मग बऱ्याच मुलींना प्रश्न पडतो की हे अमेनोरिया म्हणजे काय. तर अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर पाळी न येणे म्हणजे अमेनोरिया. ओके. आता पाळी आलेली नाही हे कसं आणि केव्हा केव्हा असू शकतं, तर जेव्हा तिला पाळी सुरू व्हायला पाहिजे, उदाहरणार्थ 12व्या-13व्या वर्षी आपल्याला पाळी सुरू व्हायला पाहिजे एखाद्या मुलीला, ती चालूच नाही झालेली त्या वयामध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज प्रायमरी अमेनोरिया. आणि पाळी यायला सुरुवात झालेली होती, काही वर्ष चांगली व्यवस्थित पाळी आली आणि मग मध्येच पाळी चुकली आहे किंवा 2-3 महिने पाळी आलेली नाही आहे, असं झालं तर दॅट इज कॉल्ड ॲज सेकंडरी अमेनोरिया. आता हे 2 डिफरन्शिएट करणं का गरजेचं आहे? तर प्रायमरी अमेनोरियाची कारणं अत्यंत वेगळी असणार आहेत आणि सेकंडरी अमेनोरियाची कारणं अत्यंत वेगळी असणार आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा पहिल्यांदा ती मुलगी मला पाळी आली नाहीये म्हणून येते, त्यावेळेला मला हे 2 डिफरन्शिएट करणं गरजेचं असतं आणि ते पहिल्यांदा मी डिफरन्शिएट केलं, की मग त्यानुसार मी पुढच्या तपासण्या करून त्याची कारणं शोधून त्याच्यावरती मला इलाज करता येतो.